जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण निरपराध असतो हे खरं आहे, पण प्रत्येक जण संशयित असतो हेही तितकंच खरं आहे. मला इथून थोड्या वेळासाठी बाहेर जाता येईल? तू माझे हात बांध हवं तर परत. ते काय ना, इथे आत बसून माझा जीव घुसमटतोय रे. मला सवय नाहीये ना असा एका जागी बसून राहायची. प्लीज. अर्जुन, खूप मोठा माणूस झालायस तू, पण आता बिचारी आर्या हरवल्यामुळे बिथरलायस, हो ना? अब्रूला हात घातलायस तू माझ्या. सोडणार नाही तुला. माझी बहीण कुठे ते सांग. तिच्या केसालाही धक्का लागला ना तर काय करशील? तू माझं काहीही वाईट करू शकणार नाही, निदान यावेळी तरी नाहीच नाही. कोण आहेस तू? माया, 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 माया निशिकांत, माया निशिकांत, माया निशिकांत. माझे तळतळाट तुला भोवतील. तुझी अब्रू मी चव्हाट्यावरती आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एक दिवस माझ्या दारात येऊन माझ्या पायावरती नाक रगडायला लावीन मी तुला. अगं चल निघ. जे काय होईल ना ते सांभाळून गेला समर्थ आहे मी. चल निघ, चल. थांब ना, हळू चाल ना. ए लागलंय ना रे मला. थांब ना प्लीज. मला पुढे जाऊ दे. हे किती मस्त आहे हे सगळं. अरे वा. मला चहा आणला तू? अरे काय झालं तिकडे? मावशीबाई साहेब. माया तुला सोडणार नाही मी. सोडणार नाही तुला. साहेब काहीतरी वेगळं वागायला लागलं. चल माझ्या बरोबर. नाही ना, मी नाही ना. अरे नाही काय म्हणतोय, चल माझ्या बरोबर. साहेब काय विश्वा, अरे काय सगळं एवढं संतापायला? हा, अरे गण्यावर केवढ्यानं ओरडलास तू? आर्याबद्दल काय समजलं का? पोट नीट आहे ना? काय नाही, थोडासा वैतागला होता. फसवणुकीच्या बळावरती उभी राहिलेली ताकद कधीही दगा देऊ शकते अजय. आणि या विश्वमोहनला तर मी चांगलीच ओळखते. त्याचा जीव आता माझ्या मुठीत आहे. तो वार करणार नाही. केलास तर हात तोडून टाकीन त्याचा. अजय, अरे मान तोडायची युक्ती आपल्याकडे असताना हात तोडायच्या कसल्या गोष्टी करतोस तू? त्या विश्वमोहनला मी पुरता संपून टाकणार आहे. आणि हो, अर्जुनला म्हणावं इथे फोन करायचा नाही. मी त्याला स्वतः फोन करून काय ते कळवेन. आता विश्वमोहनची माणसं आपल्या मागावरती असतील, त्यामुळे प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायला हवं.